नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छगन भुजबळ यांच्याशी मनोज जरांगेंनी सुरू केलेला संघर्ष महाराष्ट्राला काही नवीन नाही. या दोघांच्या मध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं तू मैमै सुरू आहे. या दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर ज्या पद्धतीने शब्दबाण चालतायत ते आपण सगळ्यांनी ऐकले. पण आता मनोज जरांगेंनी एक वेगळीच गुगली टाकली आहे. जरांगेंचा दावा असा आहे की भुजबळ अजितदादांना संपवायला फडणवीसांचा वापर करतात. परत एकदा सांगायची गरज आहे. जरांगे म्हणतात भुजबळ अजितदादांना वापरून, म्हणजे मीच चुकलो. एवढं कन्फ्युजन आहे ना या वाक्यामध्ये की माझ्याचकडून आता गडबड व्हायला लागली आहे. जरांगे म्हणतात की भुजबळ हे वापर करतायत फडणवीसांचा अजित पवारांना संपवायला. खरं तर जे काही त्यांनी केलंय किंवा जे काही त्यांचं वक्तव्य आहे ते इतकं गोंधळात टाकणारं आहे की हे गोंधळात टाकणारं वक्तव्य समाजात पोहोचेल कशा पद्धतीनं ते सांगता येत नाही. हे समजून घ्यायला, सांगायला, समजवायला बऱ्यापैकी गोंधळ उडणार आहे आणि त्याच्यातून नको त्या प्रकारचे संदेश जाणार आहेत. ते जाऊ नयेत म्हणून आजची लक्षवेधीची चर्चा आहे. आपलं शीर्षक आहे भुजबळांनी खरंच डाव टाकलाय का. जर जरांगेंचं वक्तव्य हे या संपूर्ण पद्धतीचं खरं मानलं, चर्चेसाठी जरी खरं मानलं तरी त्याचे वेगळे वेगळे भाग आहेत. पहिला भाग काय तर भुजबळ डाव टाकतायत. दुसरा भाग काय आहे ते फडणवीसांचा वापर करतायत. आणि तिसरा भाग काय आहे भुजबळ आणि अजित पवारांच्या मध्ये एकवाक्यता नाहीये किंवा युद्ध सुरू आहे. राजकीय दृष्ट्या या संपूर्ण गोष्टीची चर्चा करणं गरजेचं आहे. पण तत्पूर्वी आधी आपल्याला जरांगेंचं वक्तव्य ऐकायचं आहे. ते ऐकू आणि मग आपल्या सोबतच्या मान्यवरांपर्यंत पोहोचू. आम्हाला तर किती किती अडचणी आल्यात. आम्ही सांगितलं सुद्धा नाही सरकारला. त्या तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागेवर सभेच्या. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही ना. आम्हाला सांगत नाही कारण आम्ही मरायला भेट नाहीत त्याच्यावर. त्याला संरक्षण पाहिजे. उगाच त्याला मोठं होऊन खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचा. त्याला अडचणीतून बाजूला निघायचे. देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा. अजितदादाला संपून टाकायचं. असं त्याचा हळूहळू डाव असू शकतो. हो. तेव्हा राजकारण सगळ्यात तुडिलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे तो विचित्र माणूस आहे. चर्चेच्यासाठी आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांची पटकन आपल्याला ओळख करून देतो. आपल्यासोबत ईश्वर बाळबुधे आहेत. ईश्वर बाळबुधे हे ओबीसींचे नेता आहेत. ओबीसींच्या सेलचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. आपल्यासोबत विनोद वाघ आहेत. भारतीय जनता पार्टीच्याकडून या चर्चेत ते प्रतिनिधित्व करतायत, प्रवक्ता आहेत ते. किशोर चव्हाण आपल्यासोबत आहेत. किशोर चव्हाण हे आपल्याला मनोज जरांगेंचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेत स्वागत. सगळ्या मान्यवरांना एक छोटीशी आणि पटकन विनंती, बोलण्यापूर्वी आपला माईक सुरू करा आणि मगच बोलायला सुरुवात करा. सगळ्यांना माझं म्हणणं आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी मनोज जरांगेंनी केलेलं विधान ऐकायला आलेलं असेल. पटकन माझा पहिला प्रश्न आधी ईश्वर बाळबुधे आपल्याला. ईश्वरजी, जे काही वक्तव्य होतीये, जी काही दावेदारी केली जाते ती आपण सगळी ऐकली असेल. तुम्ही थोडंसं कॅमेराच्या जवळ येऊन बसलात तर बरं होईल, म्हणजे तुमचा चेहरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. भुजबळ या सगळ्या प्रकरणात नक्की काय करतायत आणि ते जरांगेंचा वापर करून महाराष्ट्राच्या राजकारणात काही दावेदारी करतायत का, जे जरांगेंना वाटतं? असं आहे, आता जरांगे साहेबांसोबत काय बोलावं, ते काय बोलतात ना त्याच्या पूर्ण महाराष्ट्रात भाऊ होतो. पण भुजबळ साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. आणि जो ते आरोप करतात असं अजितदादांनी कधी म्हटलं नाही, त्यांना कधी वाटलं नाही. पण कोणी आरोप केला ना त्याला आपण खूप उत्तर देत बसलं हे मला तरी योग्य वाटत नाही. पण मी आज तुम्हाला सांगतो, छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे नेते आहेत आणि ओबीसी साठी ते कायमचे कित्येक वर्षापासून झटत आलेले आहेत. म्हणून ओबीसी साठी झटणं हा त्यांचा पिंड असल्यामुळे आता त्याच्या दुसऱ्या वेगवेगळ्या मार्गाने किंवा वेगवेगळ्या डोक्याने विचार करू शकतात. त्याला आपण काही करू शकणार नाही. बर, आपल्या उत्तराच्या नंतर किशोर चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मान्यवरांना एक सगळ्यांना विनंती आहे की कृपया तुमच्याकडे स्पीकर सुरू असेल तर बंद करा. तुमचा फक्त माईक सुरू चर्चेत राहिला पाहिजे. किशोर चव्हाण, आपण अनेकदा या चर्चेत आलेले आहात. चर्चेत आपलं वक्तव्य अतिशय स्पष्टपणे आणि ठाम असतं. हा शोध कुठून लावला मनोज जरांगेंनी की भुजबळ हे फडणवीसांचा वापर करून अजित पवारांना संपवू पाहतायत? नाही, भुजबळ साहेबांचा इतिहास पाहिला ना आपण, हे लगेच लक्षात येईल. माननीय
बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मोठे झाले, त्यांना सोडलं आणि त्यांच्यावर तर केसच करून टाकली होती. आदरणीय पवार साहेब त्यांच्याकडे गेले, त्यांनी सांभाळलं, त्यांनी उपमुख्यमंत्री केलं, अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या, त्यांनाही सोडून दिलं. आणि आत्ताची परिस्थिती आपण बारकाईने पाहिली, आत्ताची काही महिन्यापूर्वीची जी, तर इकडे येण्यापूर्वी त्यांच्यावर ज्या काही केसेस होत्या तो एक इतिहास आहे. आणि हा मागचा इतिहास असा काढून एखाद्या वेळेस आज जे त्यांच्या पक्षाचे, त्यांच्या गटाचे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि हा बारकाईने इतिहास पाहिला तर ते काही करू शकतात, हे मागच्या इतिहासाने सिद्ध झालेलं आहे. आमचा प्रश्न त्यांच्यासाठी काय आहे, मनोज जरांगे पाटलांशी, जी, की बाबा तुम्ही मंत्री आहात ना, तुम्ही मंत्री आहात, संविधानाची शपथ घेतलेली आहात, मंत्रिमंडळात तुमच्या तर्फे निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करतायत. हे एवढं असताना तुम्ही बाहेर न बोललेलं बरं. आणि दोन्ही समाजात वाद जो निर्माण केलेला आहे एका मंत्र्यांनी, हा इतिहासात जमा झालेला. आज हाऊसमध्ये चर्चा चालू आहे. एका कॅबिनेट मंत्री असताना, त्यांनी घेतलेले निर्णय असताना त्यांनी महाराष्ट्रात जाती जातीत वाद निर्माण केलेला आहे, तो करू नये म्हणून हाऊसमध्ये आज चर्चा चालू आहे. बर, म्हणजे आता तुमचं म्हणणं असं आहे की भुजबळ जातीत वाद निर्माण करतायत, ईश्वर बाळबुधे भुजबळ जातीत वाद करतायत, हा आरोप जरांगे समर्थक करतायत. जरांगे मात्र काहीच कुठेच वाद निर्माण करत नाहीत, बरोबर आहे ईश्वरजी? विदर्भातला कार्यकर्ता आहे चळवळीचा, आणि आम्ही पाहतोय जातीत वाद कोण निर्माण करता, कोणी म्हणजे जे आता जे आंदोलनादरम्यान जे हल्ले झाले असतील, जाळपोळ झाली असेल, त्याच्यात हा ओबीसी समाज इतका भयभीत झाला होता, प्रत्येकांना वाटत होतं की आता समोर काय झालं. आणि त्याच्यासाठी जर भुजबळ साहेब कधी समोर गेले, ओबीसींना धीर दिला किंवा त्यांना सांभाळण्याचं काम केलं, त्यांची ढाल बनून उभे राहिले, तर याच्यात जातीवाद निर्माण करण्याची गरज काय. आम्ही तर राष्ट्रवादी, म्हणजे आता तुम्हाला माहित आहे तो कोणाचा पक्ष आहे, अजितदादाचा पक्ष आहे, आम्ही त्यांच्या पक्षात काम करतो ना. म्हणजे आम्हाला कुठं जातपात वाटत नाही, त्यांनाच जातपात का वाटतं हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. या निमित्ताने चर्चेला थोडं पुढे नेऊ. विनोद वाघ आपल्या सोबत आहेत. विनोदजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? आणि आतापर्यंत या दोन्ही मान्यवरांनी मांडलेली मतं पण तुमच्यापर्यंत पोहोचलेली असतील. ज्या पद्धतीनं जरांगे विरुद्ध भुजबळ असा महाराष्ट्रात सामना चाललेला आहे, त्याच्यात अजित पवार आणि फडणवीसांना घेण्याची गरज आहे का? आणि त्यात सुद्धा खास करून भुजबळ फडणवीसांचा वापर करतायत, एवढा मोठा शोध लावायची जरांगेंची झेप आपल्याला फारच आदरणीय वाटायला पाहिजे. विनोदजी? नाही, मला एक कळत नाही, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे काही आंदोलन उभा केलं, त्या आंदोलनाला मराठा समाजासहित महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांनी, आम्ही सुद्धा, भारतीय जनता पार्टीने सुद्धा, आम्ही सुद्धा समर्थन दिलं, आमच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी समर्थन दिलं. परंतु जरांगे हे आंदोलनाच्या भूमिकेपासून कुठेतरी बाजूला जाऊन वारंवार फडणवीस साहेबांना का टार्गेट करतात, मला हा एक पडलेला मोठा प्रश्न आहे. हा मलाच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. अहो, ज्या फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी प्रामाणिकपणे भूमिका घेतली, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं, आजही ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेतून काम करतायत, तरी सुद्धा प्रत्येक विषयात तुम्ही फडणवीस साहेबाला का टार्गेट करता? कुठल्याही विनोदजी, मी तुम्हालाच विचारतो, तुम्ही हा प्रश्न जरांगे समर्थकांना विचारताय, त्याचं उत्तर थोड्या वेळात आपल्याला मिळेल. आपल्या सोबत किशोर चव्हाण आहेत, ते नक्की उत्तर देतील. तुम्हाला का वाटतं फडणवीसांना का टार्गेट केलं जात असेल आणि जरांगेंना एका बाजूला भुजबळ आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस, या दोघांना निशाण्यावर ठेवून साध्य काय करायचंय? नाही, मला काय संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतं की पहिले आम्हाला असं वाटत होतं की मनोज जरांगे प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी लढतायत, परंतु जसजशी त्यांची भूमिका बदलत गेली त्यावेळेस असं वाटायला लागलं की त्यांना कुणीतरी सांगणारा, करता करविता त्यांचा कुणीतरी धनी वेगळा आहे, आणि ते जसं सांगतात त्यांच्या सांगण्यानुसार हे असं बोललं जातं, त्यांची स्क्रिप्ट कोणीतरी लिहून देतं आणि त्यांच्यानुसार ते वागतात, बोलतात. म्हणून ते कोण आहे, त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं हे काय आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही, महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही. तुम्ही नाव घेऊ शकता, तुम्ही नाव घेऊ शकता का? आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कोण त्यांना सांगू शकतं. फडणवीस साहेब कुणाच्या टार्गेटवरती आहे राजकारणाच्या दृष्टिकोनातून? तुम्ही नाव घ्या. विनोदजी, तुम्हाला तुमच्या नेत्याचा बचाव करण्यासाठी चर्चेत बोलावलंय.
तुम्हीच जर समजा अशी अंगचोर भूमिका घेतलीत तर फडणवीसांच्या संरक्षणासाठी चर्चेत येऊन काहीच मतलब नाही. तुम्ही घाबरता कशाला? नाव घ्या की. अहो आम्ही सांगतोय की शरद पवार, सन्माननीय शरद पवार असतील किंवा इतर कोणी असतील ज्यांना फडणवीस साहेब या महाराष्ट्राच्या राजकारणात जड वाटतायत, असे काही लोक त्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहे का? ते स्क्रिप्ट लिहून देतात का किंवा त्यांच्या सांगण्यानुसार जरांगे भूमिका घेतात का? कारण वारंवार फडणवीस साहेबच का टार्गेट त्या ठिकाणी केल्या जातात आणि इतर नेत्यांना कुठेही टार्गेट करताना ते दिसत नाही. फक्त भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस साहेबांनाच का टार्गेट करतात हा मोठा प्रश्न आहे ना. ठीक आहे, विनोद वाघ यांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे चर्चेला नवं वळण आलंय, पण त्या नव्या वळणातला धागा लक्षात घ्यायला पाहिजे. 3 नेत्यांच्या बद्दल वक्तव्य झालं. भुजबळ, अजित पवार, देवेंद्र फडणवीस. हे 3ही नेते जर समजा समोर उभे केले तर त्यातला एक समान धागा काय आहे? शरद पवारांना हे 3ही नेते आता बघवत नाहीयेत. त्यांच्या डोळ्यात हे 3घही जण खुपतायत आणि म्हणून भुजबळ फडणवीसांचा वापर करून अजित पवारांना संपवायला निघाल्याचा निष्कर्ष जरांगेंसारखे महान विद्वान काढतायत का? हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे किशोर चव्हाण यांना. किशोरजी, आपण उत्तर द्या. सर्वप्रथम पहिल्या सहकार्याने जे भुजबळ साहेबांबद्दल सांगितलं की ओबीसींना धीर देण्यासाठी गेलं, त्याबद्दल आमचं दुमतच नव्हतं. ते कर्तव्य होतं आणि त्यांनी कर्तव्य केलंय. पण भाषणात त्यांच्या मार्गदर्शन करताना जो याबद्दल द्वेष भावनेतून निर्माण झाला आणि महापुरुषांच्या जातीपर्यंत आमचे केंद्रीय मंत्री गेले, हे दुःख आहे आम्हाला. त्यांनी ओबीसींना आधार दिला हा भाग नाहीये. आणि माझ्या सहकार्याने हे लक्षात घ्या, ओबीसी ओबीसी ओबी अरे बा मराठे पण ओबीसीत आहेत हे पण विसरू नये. आणि दुसऱ्या सहकार्याने आता पवार साहेबांचं डायरेक्ट नाव घेतलंय. अहो ज्या पक्षाने त्यांना वाढवलं भुजबळ साहेबांना, ते माझं पूर्ण होऊ द्या. पवार साहेबांचं नाव आमच्या सहकार्याने घेतलंय डायरेक्ट. हो, हे आंदोलन मराठा समाजाचं आहे, कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही. आणि फडणवीस साहेबांचं नाव का घेतात ते पहिली एक गोष्ट लक्षात घ्या. 105 आमदार जे महाराष्ट्रात आले ना, हे मराठा समाजाने निवडून दिलेले आहेत. हे भारतीय जनता पक्षाने आणि समर्थकांनी कोणीही विसरता कामा नाही. आमचा राग काय आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण आहे शांतता आंदोलन चालू असताना तुम्ही लाठीचार्ज केला. महाराष्ट्रात तुम्ही पहिला गृहमंत्री, तुम्ही माफी मागितली. उपोषणकर्त्यावर लाठीचार्ज केला, मराठा महिलावर लाठीचार्ज केला. त्या अधिकाऱ्यांना तुम्ही प्रमोशन केलं. त्यावेळेस लिहून दिलं की अंतरवाली सराटीचे गुन्हे माफ करणार, परत घेणार. आजपर्यंत गुन्हे वापस घेतले नाहीये. आणि जिथे जिथे आंदोलन होईल तिथे मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची नोंद चालू झालेली आहे. हा आमचा राग आहे. आमचा काही राजकीय अजेंडा नाहीये फडणवीस साहेबांचा, नाही तर 105 निवडून दिले नसते. आणि तुमचं असं म्हणणं असेल तर मग 105 ची संख्या भविष्यात कमी होऊ शकते. तुम्ही आमच्या लोकांच्या गाड्या फोडायच्या, तुम्ही तीव्र हिंसक आंदोलन करायचं आणि आपण सांगतो की ती मराठा समाजाची कार्यकर्ते नाही, आंदोलन करते नाही आम्ही म्हणतो. मग तुम्ही त्यांची बाजू काय घेता? आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर तुम्हाला अडचण काय ते? हे महत्वाचा प्रश्न विचारला. जाळपोळ करणाऱ्यांचे गुन्हे आम्ही कधी मागे घ्या म्हटलेलो नाहीये. जे निष्पाप मुलं तिथं उभे होते, जे तुम्हाला सापडत नाही गृह खात्याला, आज स्टेटमेंट आहे फडणवीस साहेबांचं. एसआयटी विनाकारण गोवल्या गेलेले, ते गोवल्या गेले नसते. ते मराठ्यांचे नाही, बाकी समाजाचे पण महाराष्ट्राचे मुलं आहेत ते. ही आमची मागणी होती. आणि आज एसआयटी केली, त्यावेळेस केली असती तर काय फरक पडला असतं? अहो अंतरवाली सराटीचे त्यावेळेस घडावा यासाठी ज्या लोकांनी दगडफेक केली, ज्या लोकांकडे तिथं पिस्तूल सापडल्या, जिवंत कारतूस सापडली, अशा लोकांची सुद्धा आपण बाजू घेताय? बिलकुल नाही. त्यांना अटक केली, गुन्हे दाखल केले, न्यायालयाने त्यांना जामीन दिला. एक लक्षात घ्या. त्यांना अटक केली. गृहमंत्री होता ना महाराष्ट्राचा, ती एसआयटी तर दुसऱ्या दिवशी लागायला पाहिजे होती ना. महाराष्ट्राचे घर जाळत असताना एसआयटी आज करतात. अनेक संख्या लोक, मुलांवर तुम्ही गुन्हे दाखल पोलिसांनी शांततेने समजावून सांगितलं तरी अडचण. म्हणजे काय सरकार तुमच्या इशाऱ्यावर, तुमच्या म्हणण्यावर चालणार का? अरे अजिबात नाही हो. आमच्या इशाऱ्यावर चालूच नाही. आमच्या इशाऱ्यावर चाललं असतं तर आम्हाला मारलंच नसतं पोलिसांनी. जे आपलं वक्तव्य बदलतात हे योग्य नाही. आपण आरक्षणाचा लढा लढला पाहिजे. आरक्षणाच्या लढ्यासाठी निश्चितपणे आमचंही समर्थन आहे. गरीब आणि गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.
हीच प्रामाणिक भूमिका आमची सुद्धा आहे. हीच प्रामाणिक भूमिका या ठिकाणी सन्माननीय फडणवीस साहेब सुद्धा घेत आहेत. याच मुद्द्यावर विनोद वाघ, तुम्हालाही मी एक प्रश्न विचारणार आहे आणि इतर दोन्ही मान्यवरांना मी विचारणार आहे. आंदोलन आरक्षणाचं आहे, आंदोलन जाती आधारित आरक्षणाचं आहे आणि आंदोलन मराठ्यांना जाती आधारित आरक्षणाच्या साठीच आहे. हे सगळं असताना जो चेहरा या आंदोलनाला आता मिळालाय त्या माणसानं राजकीय वक्तव्य करावीत का? विनोद वाघ. तेच मी प्रसादजी सांगतोय की बिलकुल नाही. या ठिकाणी मनोज जरांगे यांनी फक्त आंदोलनासाठी त्या ठिकाणी उभं राहावं, आंदोलन करावं आणि त्यांची जी प्रामाणिक भूमिका असेल मराठा समाजाला आरक्षण मिळावं ती भूमिका घेऊन त्यांनी पुढे जावं. त्यांनी इतरांना आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी आपला बळीचा बकरा करून घेऊ नये. आपण कुणाच्या हातचं बावलं त्यांनी बनू नये. या ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे सुरू असलेला आंदोलनाचा लढा लढावा. त्यासाठी निश्चितपणे सरकार सुद्धा त्यांच्या बाजूने आहे. सन्माननीय मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, सरकार संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी आहे. आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिकपणे करतायत आणि ते निश्चितपणे मिळवून देणार आहे. महाराष्ट्रातली सर्व जनता या मुद्द्याला पुढे नेऊयात. आपल्यासोबत ईश्वर बाळबुधे आहेत. ईश्वर बाळबुधे, ज्या पद्धतीची भाषा जरांगे वापरतात ती भाषा ही नेत्याच्या तोंडची भाषा नाहीये. आज तर ते म्हणाले की म्हणे टकलावरचे केस अजून उरणार नाहीत. याचबरोबर त्यांच्याकडून सातत्यानं एकेरीमध्ये नेत्यांचा उल्लेख होत असतो. जे विरोधात बोलतात त्यांच्याबद्दल अतिशय असभ्य पद्धतीची वक्तव्य होत असतात. या सगळ्यानं संकेत काय जात आहेत समाजामध्ये? यामुळे ईश्वर बाळबुधे, इतर समाज घाबरतात का? दहशत निर्माण होते का? आणि गरज आहे का अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात होण्याची? ही गोष्ट इतकीच खरी आहे. हा महाराष्ट्र शांतता राखणारा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचे नागरिक आहेत. या महाराष्ट्रात आम्ही कुठल्याही जातीचे असतो, आम्ही भाऊबंदकीने ह्या महाराष्ट्रात राहतो. पण जी भाषा त्यांच्याकडनं वापरली जातं, अलीकडे तर भुजबळांनाही पाहून घेईल आणि मग त्यांच्या धमक्याचा म्हणजे जो प्रकार असतो, आम्हाला मुंबईचं विमानतळ बघायचं आहे, आम्हाला ताजमहल हॉटेल बघायचं आहे, आम्हाला रेल्वे स्टेशन बघायचं आहे. म्हणजे हे बघायचं म्हणजे कसं बघायचं आहे? आम्हाला भुजबळ फार्म बघायचं आहे, आम्हाला 24 तारखेला भुजबळ नॉलेज सिटी बघायची आहे. अशा अनेक प्रकारच्या धमक्या वजा त्यांचं ते बोलणं हे कुणालाच खपत नाही. कोणीही शहाणा माणूस असेल, अडाणी माणूस असेल, आमच्या विदर्भातला असेल, पण ज्या पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे ना हे कुणालाच आवडत नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे त्यांना आपल्या माध्यमातून की आपल्याला सरकारने वेळ दिलाय, सरकार प्रयत्न करताय, आपण थोडसा धीर धरला पाहिजे ना. सरकारने वेळ दिली आहे, त्यांचं बोलणं झालं आहे, पण तुम्ही महाराष्ट्रात सुसाट इथं रोज 4 सभा, रोज हे सगळं म्हणजे सरकारवर तुमचा एकतर विश्वास नाहीये किंवा तुम्हाला काहीतरी दुसरं दाखवायचं आहे. हा याचा अर्थच तो असा निघतो. म्हणून त्यांनी संयमानेच बोलावं असं माझं मत आहे. या दोन्ही अपेक्षा आहेत. एका बाजूला संयमानं बोलण्याची अपेक्षा जरांगेंकडून आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या खांद्यावर दुसऱ्याची बंदूक येणार नाही याची आठवण करून देण्याची सुद्धा वेळ या चर्चेत आलेली आहे. किशोर चव्हाण, दोन्हीवर व्यक्त व्हा. चर्चेला वेळेची मर्यादा आहे हे आपल्याला ठाऊक असेलच. सर्वप्रथम हा मनोज जरांगे पाटील हे समाजाचं प्रतिनिधित्व करतात. आमच्या समाजाचा एक प्रमुख चेहरा झालेला आहे. पण हे आंदोलन समाजाचं आहे आणि तुम्ही विचार करा, 24ला जे आंदोलन होतंय मुंबईला, जे होणार आहे 24च्या नंतर 25ला, त्याची बैठक आम्ही 17 तारखेला ठेवलेली आहे आणि समाजाच्या सर्व घटकांची चर्चा करून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. याचा अर्थ काय देखील आमच्या विदर्भवाद्यांनी वर्धेला एक सभा घेतली आहे आणि त्यातूनही आमचे लोक आमचं मत व्यक्त करणार आहेत. दोघांनी बोलू नका प्लीज. मला कमी वेळात माझी भूमिका राहू द्या. ही समाजाची भूमिका आहे, तिथं ठरणार आहे. हा नंबर 1 भाग. आणि समाजाच्या खांद्यावर कोणत्याही नेत्याची हिंमत नाहीये बंदूक ठेवून विरोधी पक्षाच्या विरोधी नेत्यावर आरोप करणे, हा भाग नाहीये. आमच्या आंदोलनात, आमच्या विषयात कोणी विरोध करत असेल आणि विशेष करून मंत्री करत असेल, तो आमचा राग आहे. तो घटनात्मक अधिकार ज्या मंत्र्यांना दिलेला आहे त्यांनी तिथं पाळावा. हा आमचा साधा प्रश्न आहे. राहिला भाषेचा प्रश्न, हो तुम्ही साधा आता आम्हाला सांगताय मुंबईला जाता, लवकर विदेशात फिरायला जातायत. आम्ही सामायिक राहिलो, आंदोलनाचा भाग आहे आमचा. पर्यटन म्हणून आम्ही आता फिरायला येतोय तर काय अडचण आहे? पर्यटन मंत्र्यांनी व्यवस्था करावी.
मुख्यमंत्र्यांनी करावी. काय आंदोलनाचा भाग आहे ना, डिक्लेअर करतोय ना आम्ही. काही म्हटलो का तोडफोड करतो? अहो एक लक्षात घ्या, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, हा देश मराठ्यांचा आहे, हा महाराष्ट्र घडवण्यात मराठ्यांचं रक्त सांडलेलं आहे. कोणतीही किशोर चव्हाण एका गोष्टीचा खुलासा करा, मराठ्यांव्यतिरिक्त इतर कोणाचा महाराष्ट्र आणि इतर कोणाचा देश आहे की नाही? आहे. मराठ्यांची व्याप्ती यांनी वाढवावी. हे महाराजांपासून आलेला आहे शब्द. मराठा म्हणजे जात नाही. आता आमची जात आम्ही कुंभी सापडून राहिलेली आहे. आम्ही स्वतःला मराठाच म्हणून राहिलेलो आहे. हे लक्षात घ्या. संकुचित विचार केले ना तर तिथं तुमचे मन दाबले जातात आणि विरोधाच्या भाषा, पक्षाच्या भाषा प्रवक्ते म्हणून पुढे येत असतात. आमच्या तोंडातून कधी येणार नाहीये. आणि मुंबई आमच्या बापाची आहे. 105 हुतात्मा आमचे मेलेले आहेत. काही नुकसान होणार नाही. आम्ही हक्काने फिरणार आहोत तिथे. ठीक आहे. विनोद वाघ, पटकन प्राप्त स्थितीमध्ये आपण त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करताय ज्याच्याकडे गृहविभाग आहे. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था 25 तारखेच्या नंतरही सुरक्षित राहील असं ग्वाही असा विश्वास आपण देताय का? निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि योग्य वेळी टिकणार अशा पद्धतीचं आरक्षण निश्चितपणे लवकरात लवकर सरकार या ठिकाणी देणार आहे. त्यामुळं मी तेच सांगतोय की कुणाच्या तरी सांगण्यावरून महाराष्ट्र अशांत करण्याचं काम कुणी करू नये. महाराष्ट्र हा शांत आहे. सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन जुन्या गोविंदांना नांदणारा हा राज्य आहे आणि महाराष्ट्राचा एक वेगळा इतिहास आहे. त्यामुळे या इतिहासाला बिघडवण्याचं काम आणि बदलवण्याचं काम कुणी करू नये. कुणी कुणाला धमक्या देण्याचं काम करू नये. शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन करावं. आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. ठीक आहे. घटनेनं अधिकार दिलेला आहे. विनोदजी, त्या अधिकारानुसार आपण आपलं आंदोलन करावं. मात्र त्या आंदोलनाच्या आडून धमक्या आणि हिंसा त्या ठिकाणी बिलकुल कोणी घडून आणू नये. सरकार सुद्धा ते या ठिकाणी घडून येऊ देणार नाही. ही काळजी जर प्रत्येकानं घेतली तर निश्चितपणे आंदोलनही शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी होईल. मराठा समाजाला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळेल. परंतु अगदी विनोदजी, आपल्याला वेळेची मर्यादा याची छोटी आठवण देतो आणि आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.